आपला परिचय द्या. माझं नाव सूरज संजयराव पाटील, राहणार रसुलाबाद. तुमचं एज्युकेशन पण सांगून द्या आमच्या शेतकऱ्यांना. म्हणजे आता कसं आहे, नवीन पिढी जी शेतीकडे वळतात, काही कोरोनामुळे जॉबलेस होऊन आलेत किंवा तुम्ही जॉबलेस न होता मागील वर्षी म्हणजे एक इन्स्पिरेशन म्हणून मी तुमचा आज व्हिडिओ बनवतो की मागील वर्षी आपली जी भेट झाली होती की तुम्ही वडिलांकडनं 1 एकर शेती म्हणजे पिकवायला घेतली, नावावर नाही घेतली, आणि तुम्ही माळव्याचं एक क्षेत्र चालू केलं. म्हणजे तुम्हाला कुठलाही अनुभव नसताना तुम्ही काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न आम्हाला आवडला, कारण आमचाही एक नेहमी आम्ही शेतकऱ्यांना संघर्ष ॲग्रोच्या माध्यमातून नवीन नवीन शेतकरी जे काही पिकं घेतात त्याचं अपडेट देत राहतो. बरोबर. आता तशा प्रकारे मी जॉब करत होतो. मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे. जॉब केला 4 महिने, सॅटिस्फाईड न भेटल्यामुळे घरी रिटर्न आलो. घरी आल्यावर काय करायचं विचार पडला. तर बाबांना म्हटलं की मला तुम्ही 1 एकर शेत द्या माझ्याकडे, आपण कॉटन लावण्यापेक्षा एखादी वेगळं करून बघू. त्यात कोबीची लागवड केली, चवडी लावली, कारली लावली. त्यानंतर पाण्याचं खूप असल्यामुळे चवडीचं पीक खराब झालं. त्यानंतर मला संघर्ष ॲग्रोबद्दल थोडं माहीत पडलं. मी सरांना कॉल केला, त्यांनी येऊन व्हिजिट दिली. तर त्यांचा जो पृथ्वी नावाचा प्रोडक्ट सुरुवातीला होता त्याचं संघर्ष प्लस नाव झालं. तर त्याचा बऱ्यापैकी चांगला रिझल्ट भेटला. पूर्ण वाढलेली चवडी पूर्वतः तयार होऊन माल बऱ्यापैकी निघाला. अशा प्रकारे मागचं वर्ष गेलं. यावर्षी पुन्हा तसंच त्याच प्रकारे 1 एकर शेत घेतलं पुन्हा. त्यात मिरचीची लागवड केली नवीनपैकी. मला चला यावर्षी मिरची लागून बघू. सर्वजण सांगायचे. मागच्या वर्षी बऱ्यापैकी रेटिंग चांगले होते. त्याला म्हटलं यावर्षी मिरची लावून बघू. कोबी आहे, चवडी, दोडका, चवडी दोडक्यावरती आपण प्रयोग करतो. बरोबर आहे. ढेमूस अशा प्रकारे लागवड केली. तर आता साधारणतः आपणही बघतोय बऱ्याचशा लोकांचं मिरचीबाबत मत आहे की बोकड्या आहे, चोरडा आहे, व्हायरस येतो, म्हणजे माल निघत नाही. सध्या मार्केटला रेट पण चांगला आहे. तर आता आपण जेमतेम समजा आपला झाड मालावर आलं, बरोबर आहे. थोडाफार आता मागे आपण काही तोडा केला नाही, आता थोडा बरा तोडा नाही. किती झाडं आहे आपले समजा हे? जवळपास 1930 नावाची व्हेरायटी अंकुरची, याची लागवड केली. सुरुवातीला झाडाची ग्रोथ काहीच व्हायची नाही. म्हणजे जसं सांगितल्यानुसार थोडी मनाला भीती होती की आपण लावून तर बघितलं पण करायचं कसं. त्याचा विचार पडला. बऱ्यापैकी सुरुवातीला ग्रोथ बऱ्यापैकी झाली. नंतर जेव्हा इन्सेक्ट यायला लागले तेव्हा झाड पूर्ण करपून गेलं होतं. त्याला माल नव्हता, काही तोडा निघायचा, काही नाही. नंतर कसं करावं. नंतर माझ्या डोक्यात आयडिया होतीच की आपण मागच्या वर्षी संघर्ष प्लस बघितलं होतं. सरांना फोन केला. तर तेव्हा अर्धा किलो 1 किलो अशाच प्रकारे माझा माल निघायचा. तर सूचना होतं की काय करावं. विचार असा झाला होता की काढून टाकावं. दुसरं की आपण पुन्हा आपली कोबीच लावावं. आपली कोबीच बेस्ट आहे. नंतर सरांची भेट झाली तर स्प्रेइंग केले. त्यानंतर 6 किलो माल निघाला. त्यानंतर झाडाची ग्रोथ अंतर थोडं कमी झाल्यामुळे ग्रोथ बऱ्यापैकी चांगली झाली. आणि आता जो तोडा निघाला 2 दिवसाला, हा जवळपास 48 ते 50 किलोच्या घरात हा तोडा आहे. झाडात फ्लॉवरिंग बऱ्यापैकी आहे, माल बऱ्यापैकी आहे. ते तुम्ही बघू शकता. पॅक झालंय, अंतर कमी झालं थोडं. आता तुम्हाला भरोसा पण आला की बाब झाड बनते. आता 100% गॅरंटी आहे की माल हा आपण घेऊच शकतो. हा 50 झाला, पुढचा आपण 100 करू. म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार याच्यावर बोकड्या आला होता आणि तो दुरुस्त झाला का? मग 100% दुरुस्त झाला. झाड दिसतंय आपल्याला, बरोबर आहे. याच्यावरती फ्रेश पान आहे, पाहू शकतो आहे की नाही? बरं. हा कशामुळे दुरुस्त झाला, म्हणजे कोणतं प्रॉडक्ट? याच्यावर कंटिन्यू 5 प्रोडक्ट घेतले होते मी. करिश्मा, स्ट्रॉंगर, रक्षक, स्पीडअप आणि पृथ्वी म्हणजे संघर्ष प्लस. याचे कंटिन्यू 6-6 दिवसांनी 5 दिवसांनी ॲज पर सुटेबल जसे रुटीन होतं त्यानुसार कंटिन्यू स्प्रे घेतले त्याच्यावर. तर नक्की त्यांनी तुमचे झाड 100% झाड तुम्ही आज बघू शकता. मार्केटला जवळपास मिरचा गेला. जवळपास हा तोडा पहिलाच तोडा आहे की 50 किलो निघाला. याच्या आधी फक्त 2 किलो 2.5 किलो असाच माल जायचा. फर्स्ट टाइम 50 किलो माल गेला. 50 किलोच्या घरात 48-50 किलो. आजची तारीख समजा 10/10/2020 ला तुमच्या शेतात आपण हे जे पाहणी करतोय, बरोबर. तर या हिशोबाने तुमचं म्हणणं आहे की बोकड्या रोगावरती नियंत्रण करू शकतो तर शेतकऱ्यांनी ह्या ऑर्गॅनिक प्रॉडक्ट कडे वळायलाच पाहिजे. कारण की लागत खर्च कमी आणि आपलं प्रॉफिट जास्त होत असेल तर आपण तेच यूज करायला पाहिजे, ना तर की केमिकल मध्ये जास्त पैसे वेस्टेड करून. संघर्ष ॲग्रो हे तुम्हाला शेतात व्हिजिट देऊन मार्गदर्शन करतं की नेमकं फोनवर? नाही, नेमकं ते आपल्याला व्हिजिट देतं, आपल्या पिकाची पाहणी करतं, त्यानुसार जे गायडन्स असतात ते गायडन्स देऊन त्यानुसार आपल्याला औषधीचे ते स्प्रेइंगसाठी गायडन्स नक्कीच आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहे. 1 एकराचे तुम्ही पुढे जाऊन 10 एकर माळव्यात कसे जाल आणि नगदी पिकाचं म्हणजे कसं आहे की शेतीला एक इंडस्ट्री समजून जर तुम्ही यंग लोकांनी काम केलं ना तर शेती हे म्हणजे लॉस जातो बा हा प्रकारच नाही.
आजचा भाव समजा 60 न 70 रुपये 60, किलो 70 मिरची आहे, आज बरोबर. 50 किलो जरी तोडा निघाला एका टायमाला समजा, तरी आज तुम्हाला माहित आहे किती पैसे बनतंय महिना, म्हणजे आठवड्याभरात महिन्याभराचा पगार महिन्याभरात. म्हणू शकतो आपण, है की नाही? 100% तर होऊ नक्कीच शकतो. तुम्ही तरुण पिढीने हा जो नवीन प्रयोग तुम्ही केला नोकरी सोडून आज हा. सिव्हिल इंजिनिअरिंग असताना, तर नक्कीच तो वावण्या म्हणजे हो हो नक्कीच नक्कीच. स्तुतीस्पद आहे. नवीन पिढीने हेच असंच काहीतरी करावं, त्यासाठी संघर्ष ॲग्रो सदैव तुमच्या सोबत. सदैवच. तसं गायडन्स नेहमीप्रमाणे गायडन्स मिळतच आहे आणि त्यानुसार आपली जे आउटपुट आहे ते दिसूनच राहिलं. टोटल 1000 झाड आहे हा 1000 झाड आहे. 1000 झाड हा इकडे ढेमूस, हा कोबी, कारली, दोडका, चवडी आहे, हा बाकी प्लॉट आहे. जवळपास 1 एकराचं नियोजन आपण केलं आहे. ठीक. असं जर बेस्ट राहिलं तर नेक्स्ट टाइम आपण 2 एकर करू. असं करता करता आपल्याला ते वाढवता येईल. ठीक आहे सर, धन्यवाद.